नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा व वास्तुदोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक उपाय आपण करत असाल. त्यापैकी एक साधारण आणि तोही प्रभावी उपाय म्हणजे योग्य पक्षाची चित्र घरामध्ये लावणे. या उपायामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील आणि घरामध्ये सुख शांती लाभेल, असं सांगितलं जातं. चला तर मग वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून या दोन शुभ पक्षांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. घर सुंदर बनवण्यासाठी अनेक जण आपल्या खोलीत अनेक सजावटीच्या वस्तू बसवत असतात. फुलदाण्यांपासून सुंदर चित्रांपर्यंत ते भिंतीवर लावले जातात. अनेक वेळा यामुळे घरामध्ये कलह किंवा आर्थिक संकट निर्माण होतात. पण त्यामागची कारणं काय आहेत हे लोकांना समजत नाही. वास्तविकता या समस्येमागे घरातील दोष असू शकतो. वास्तुदोष आणि त्यामुळे होणारे त्रास हे कोणालाही आणि कधीही होऊ शकतात. आजकाल अनेकांना आयुष्यात आर्थिक समस्या येत असतात. पैसे कमवता पण ते घरात टिकवता येत नाही किंवा तुम्हाला पुन्हा पुन्हा कर्ज घ्यावं लागत असेल, तर वास्तुशास्त्रानुसार सांगितलं गेलंय की चित्र आपल्या घरामध्ये लावणं आपल्यासाठी हिताचं ठरू शकतं. आपल्या घरात वास्तुशास्त्रानुसार कोणत्या पक्षाची छायाचित्र लावणं शुभ मानलं जातं याबद्दल तज्ञ सांगतात की जर घरात आर्थिक समस्या सुरू असेल आणि सतत कर्ज घेण्याची परिस्थिती असेल, तर ते वास्तुदोषाचं लक्षण असू शकतं. हे टाळण्यासाठी आपण घराच्या भिंतीवर मोर आणि नीळकंठ या दोन पक्ष्यांची चित्र लावू शकता. वास्तुशास्त्रात या दोन पक्ष्यांची फोटो घरात ठेवणं खूप शुभ मानलं जातंय. मोर हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलंय. त्याचबरोबर नीलकंठ हे माता दुर्गेचं प्रतीक आहे. या दोन पक्ष्यांचं चित्र घरात ठेवल्याने आर्थिक समस्या दूर होतात. त्यासोबतच वास्तुदोषापासूनही मुक्ती मिळू शकते असं सांगितलं जातं. त्यामुळे कुटुंबात सुख शांती नांदण्यास मदत होते. आता या दोन्ही पक्ष्यांचे फोटो लावण्यासाठी योग्य दिशा कोणती? तर ज्योतिषशास्त्रानुसार नीलकंठाचं चित्र घराच्या प्रवेशद्वारावर किंवा पूर्व दिशेला लावणं शुभ मानलं जातं. यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी येते. आर्थिक प्रगतीसोबतच घरगुती समस्याही दूर होऊ शकतात. घरातून बाहेर पडताना जर आपल्याला नीलकंठ किंवा मोराचं चित्र दिसलं, तर ही सुद्धा आपली सर्व कामे पूर्ण करू शकतात. जर आपण नोकरीच्या शोधात असाल, तर ते पाहून तुम्हाला शुभ परिणाम नक्कीच मिळू शकतात, असे बऱ्याच जणांचे अनुभव आहे. आता वास्तुदोषामुळे आपल्याला कोणकोणत्या समस्या येऊ शकतात, तर घरामध्ये वास्तुदोषामुळे अनेक समस्या उद्भवत असतात. कुटुंबात कलह वाढतात, आर्थिक समस्या निर्माण होतात, घरामध्ये रोग, दार ठोठावतात. या सर्व समस्या वास्तुदोषाचं लक्षण आहे. याशिवाय वास्तुदोषामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा संचार करते. घरामध्ये या दोन पक्ष्यांची चित्र लावल्याने केवळ वास्तुदोष दूर होत नाही, तर सुख, शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा देखील आपल्या आयुष्यात येते, असं म्हणतात. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादानं आपलं जीवन सुखमय होतं. म्हणून या उपायांचा अवलंब करून आपण आपल्या घराला एक नवीन सकारात्मकता देऊ शकतो. कारण प्राचीन काळापासून घराच्या भिंतीवर प्राणी आणि पक्ष्यांची चित्रे कोरण्याची आणि चिटकवण्याची परंपरा आहे. अनेक लोक मुलांची नावंही पक्ष्यांच्या नावावर ठेवत असतात. वास्तुशास्त्रानुसार 5 पक्ष्यांची चर्चा केली गेली आहे, ज्याचं चित्र घरात लावल्याने घरात ज्ञान आणि समृद्धी येते आणि संपत्तीतही वाढ होते, असं म्हणतात. त्यापैकी मोर आणि नीलकंठ ही अशी 2 पक्षी आहेत, ज्यांचे फोटो आपल्या घरी आवर्जून लावावी, असं सांगितलं जातं. वास्तुशास्त्रानुसार मोराचं चित्र किंवा मोरपंख घरात ठेवल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. शिवाय नीलकंठ पक्ष्याचं चित्र घराच्या उत्तरेकडे किंवा घराच्या ईशान्य दिशेला लावल्यास वास्तुदोष दूर होतो आणि घरात शुभता वाढते. मोरपंख किंवा नीलकंठाचं चित्र दुष्ट काढण्यासाठी प्रभावी मानलं गेलंय. त्यामुळे घरात नकारात्मकता टिकत नाही आणि सदैव चांगली ऊर्जा राहते. याचबरोबर मोर धनलक्ष्मीचं वाहन आहे आणि नीलकंठ महादेवाशी संबंधित आहे. या दोन्हींचे चित्र घरात ठेवल्यास आर्थिक अडचणी कमी होतात आणि धनप्राप्तीचे योग निर्माण होऊ शकतात. मोराचं चित्र
पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणं योग्य ठरू शकतं. तर नीलकंठ पक्ष्याचं चित्र ईशान्य किंवा मंदिराजवळ ठेवणं योग्य ठरू शकतं. याचबरोबर कोणत्या गोष्टी या चित्राच्या बाबतीत टाळाव्या, तर मोर किंवा नीळकंठाची फाटलेली किंवा जुनी चित्र घरात अजिबात ठेवू नये. या चित्रांना कधीही जमिनीला टेकवून ठेवू नये. भिंतीवर उंच ठिकाणीच लावावी. मोर आणि नीलकंठ हे दोन्ही पक्षी अतिशय शुभ मानली जातात. मोराचा संबंध समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेशी आहे, तर नीलकंठाचा संबंध शिवतत्वाशी असल्यानं त्यांची चित्र घरात ठेवल्यास घरात शांती आणि सकारात्मकता येते, असं सांगितलं जातं. वास्तुशास्त्रानुसार आणि धार्मिक दृष्टीनेही हे शुभ मानलं गेलंय. जर तुम्हालाही घरात सुख समृद्धी हवी असेल, तर तुम्हीही मोर आणि नीलकंठांची चित्र योग्य दिशांना लावणं फायद्याचं ठरू शकतो. त्यामुळे केवळ घरातील सौंदर्यच वाढत नाही, तर वास्तुदोष दूर होतो आणि शुभता वाढते. त्यामुळे तुमच्या घरातही ही शुभ प्रतीकं नक्की लावा. धन्यवाद.